आता आपण करतोय प्रॉन्स चिली फ्राय. साहित्य आपण पाहिलं होतं. आता आपल्याला कृती करायची. रेडी आहात ना? रेडी. फॅन्टास्टिक. काय करायचं सुरुवातीला? नाव यू टू टेक सम ऑइल. तेल आपण घातलं त्याच्यात. आता काय लागणार आहे? नाव यू टेक सम अनियन. बरं. कांदा. कांदा परतून घ्यायचा आहे का? या. बरं. कांदा परतून झालेला आहे. आता काय? नाव यू टेक सम चिलीज. बरं. हिरवी मिरची. या. आता काय पुढे? नाव यू टेक सम लिटिल शुगर. साखर आपण घातली. या. शुगर इसलिए डाला कि अनियन जो फ्राई हो रहा है the sweetness will catch the flavor with the onions. बरोबर. So that's why I put sugar first in. You can put sugar in the end. बरं. But that's the reason I put it in the beginning. Now बरोबर. we'll त्या take some. कांद्याला पण ती गोडसर चव आहे. Yeah. म्हणून साखर आपण त्याच्यात घातली. Yeah. आता काय? Now we'll take little tomatoes. बरं. टोमॅटोला परतून घ्यायला काही फार वेळ लागत नाही कारण ते ऑलरेडी जरा ओलसर असतं त्याच्यामुळे. बरोबर ना मॅडम? आता पुढे काय लागणार आहे? Now we'll take prawns. We'll take some prawns. बरं. मला एक विचारायचा आहे प्रश्न की आपण आता हे प्रॉन्स तर घालूच यात पण त्याआधी हे मॅरिनेट केलेले आहेत का? Yeah, actually prawns में अभी चिली पाउडर डाला है. Okay. और लाइम डाला है. म्हणजे याच्यात लाल तिखट पावडर आणि लिंबाचा रस घातलाय. Yes. And one more thing, there is ginger garlic paste. अच्छा. आलं लसणाची पेस्ट पण तुम्ही घातलेली. It's marinated for 15 minutes. 15 मिनिटासाठी मॅरिनेट केलेले. ओके. पुढे काय करणार आहे? Now we'll take some garam masala. गरम मसाला. ओके. घ्या. आत्ता आपण त्याच्यात गरम मसाला घातला आणि ते असं छान मसालेदार असं टेस्टी टेम्पटिंग वाटतंय है ना? बरं. पुढे काय Now करायचं? we'll take little chili powder. बरं. कारण गरम मसाला आपण बऱ्याच प्रमाणात वापरला ह्याच्यात. Yeah. And next we'll take is धण्याची धनिया powder. powder. Yeah. बरं. घ्या. प्रॉन्स चिली फ्राय गोवन डिश मधला हा पदार्थ आपण करतोय. त्याच्यासाठी लागणारे सगळे मसाले आता आपण त्याच्यामध्ये घातले. पुढे काय लागणार सर? Second last we can say is potato, जो पहले से फ्राई हुआ है. तळून घेतलेले आहेत पोटॅटो आहे ना? ठीक. त्याच्यात सॉल्ट नाही टाकलंय. बरं. ठीक. समजा हे पोटॅटो आपण अवॉइड केले तरी चालेल ना? हां, अवॉइड केले तरी चालते. तरी चालेल. बरं. तुम्हाला टेस्ट म्हणून हवं असेल तर तुम्ही वापरू शकता. पुढे काय? Last is coriander. पण तुमच्या ना एकंदरीत आत्ताच्या करण्यावरनं 100% खात्री पडते की तुम्ही खरंच घरात रोज एकत्र वेळ घालवता किचनमध्ये है ना? कारण ज्या पद्धतीने तुम्ही ते घालताय आणि त्यांचं जे चालू आहे स्टर करणं Partnership. ट्युनिंग तुमचं आम्हाला लगेच दिसून येतं. कोथिंबीर आपण घातली. Yeah. पुढे काय? Last is we need vinegar. व्हिनेगर Salt. जे इम्पॉर्टंट आहे खूप. आता काय? Now we'll take a little salt येस. towards the end. क्या बात. हे नुसतंही खाऊ शकतो ना आपण? Yeah. किंवा याच्यासोबत आपण कडक तंदूर रोटी, गरम ज्वारीची भाकरी, और चपाती. चपाती. Yeah. किसी क्या के साथ बात. भी जाएगा. किसी के साथ भी जाएगा. झाकण झाकण ठेवायचं. किती वेळासाठी? 2 मिनिटं. कारण की मिनिटं ऑलरेडी ते फ्राय केलेलं आहे ना प्रॉन्स, मग त्याला जास्त हे करायची गरज नाही. प्रॉन्स चिली फ्राय व्यवस्थित केलंय का तुमच्या मिस्टरांनी? हो. आयुष्यवर वास खूप छान आला. खात्री पडली आम्हाला की खूप छान झालेला आहे प्रॉन्स चिली फ्राय. गोवन रेसिपी मधला, गोवन थाळी मधला आहे महत्वाचा पदार्थ. बरोबर. याचं नाव काय? हे पायसम, पण ह्याला पयप्रदमन असं नाव दिलेलं आहे. पायसम असं original पायसम नाव. आहे पळसम. म्हणजे गोड आहे, डेझर्ट आहे म्हणून पायसम. बरोबर. बट ते केळीने बनवलेलं आहे म्हणून पयप्रदमन. पळलं प्रदमन. पयप्रदमन. प्रदमन. याच्यासाठी लागणारं साहित्य काय ते आधी आपण पाहूयात आणि मग कृती करूयात. हे काय? हे नारळाचं पातळ दूध, ओके. हे वाफवून वाटलेलं केळ, बर. हे गूळ, हे घट्ट दूध नारळाचं, किशमिश, काजू, तूप, नारळाचे तुकडे आणि वेलची पूड. क्या बात है. म्हणजे फारच श्रीमंत रेसिपी हो ही. ह्याच्यामध्ये आणि किसमिस आहे, काजू आहे, साजूक तूप आहे, खोबरं आहे, वेलची Dessert पावडर आहे, म्हटल्यानंतर- गूळ आहे. डेझर्ट आहे का हे? हा, डेझर्ट. व्हेरी नाईस. आणि हे कच्चं केळ नाही, जे आपण पिकलेलं केळ पिकलेलं आहे. केळ जे आपण वाटून घेतलंय. हा, ते- हे काय केलं तुम्ही? पातळ दूध हे मी दूध नारळ वाटून घेतलं. पहिलं जे घट्ट नारळाला पाणी न टाकता एकदा फिरवून घेतलं, मग थोडंसं पाणी टाकून जे त्याचं जे रस काढलेलं आहे हे घट्ट दूध आहे. हो, आणि परत ते काढलेल्या नारळाचं जे सत्व होतं त्याला परत थोडं जास्त पाणी टाकून हे पातळ त्याला दूध हे केलंय. पातळ दूध म्हणजे आपण आंब्याचा रस करताना कशी कोय धुवून काढतो तसं ते केलेलं आहे. तशातलं हे सेकंड
क्या बात. प्रोसिजर आहे. पळलं प्रथमन पळ्या प्रदमन. असं मला नाव आतापर्यंत पाठ झालेलं आहे आणि आता आपण पाहतोय पळलं प्रथमन. पळ्या प्रदमन. पळ प्रथमन साहित्य आपण पाहिलं होतं, कृती आपल्याला करायची आहे. काय पहिल्यांदा आता करायचं मी मला एक चमचा द्या. मी थोडंसं तूप टाकेन ह्याच्यात. भरपूर घ्या, थोडंसं नाही. नाही थोडंसंच. अरे, आणि थोडंसंच आहे हे- का? हो, कारण हे भाजायचंय तेवढंच लागेल आपल्याला आणि हे परत आपल्याला नंतर लागेल. मला एक बाउल लागेल हे जरा मिक्स करायला. घ्या ना. पिकलेल्या केळ्याचं जे वाटून घेतलेलं आहे मिश्रण ते आपण त्याच्यामध्ये वाफवून मग वाटलंय. वाफवून मग वाटलं. बरं. आता हे जरा गॅसवर ठेवते मी. आणि पण केळ पिकलेलं असताना जर परत वाफवलं तर ते जास्त मऊ नाही होणार. नाही मुलांना आता हे याच्यात आपण गूळ घ्यायचं. गूळ घ्यायचे आणि तिकडे आपण तुपावरती ते केळ्याचं मिश्रण ठेवलेलं आहे, तिकडे आपण वेगळं मिश्रण तयार आता करतो. हे जे पातळ दूध आहे ते ह्याच्यात टाकून हे मिक्स करायचं आहे. बर, मी ते करतो तोपर्यंत तुम्ही ते फिरवा. आता ते ह्याच्यात ओतायचं आहे. होतायचं याच्यात. बर. आणि हे जरा मिक्स होईस्तोवर त्याच्यावर काजू आणि किशमिश आपण टाकणार आहोत तर ते आपण तयार करून घेऊया. बर, ठीक. मला ह्याला तोपर्यंत उकळी येऊ द्यायची हो, का? हो, ठीक आहे, मग आपण हे असंच ठेवूया. चालेल. ते जरा ह्याच्यात काय लागणार आहे तुम्हाला याकडे? ह्याच्यात तूप लागेल मला. ओके, आणि म्हणजे तुपाचा वापर दोन्हीकडे तुपाचा, हो. आहे. इकडे पण आपण घातलंय आणि इकडे या तुम्ही, मी तुम्हाला मदत करतो. थँक्यू. पुरे इतकं तूप? हो पुरे. आणि ह्याच्यात आता ते गरम झालं की ह्यातले थोडे हे नारळाचे आपण कापं करून ठेवले बरोबर, ते टाकायचे. ओके. त्याला जास्त वेळ लागतं म्हणून ते आधी टाकायचं आहे आणि नंतर हे काजू. काजू घालायचे. म्हणजे हे नारळाचे काप लालसर होईपर्यंत वाट पाहिजे का? हो. बर, खरपूस झाले पाहिजे. जरा ते असं भाजून मस्त असे क्रिस्पी होतात. बर. बरं संकर्षण, मला तुमच्याबद्दल असं कळलं की तुम्ही कविता वगैरे खूप छान लिहिता म्हणून. हो. तर मला एखादी तुमच्या कवितेचे 2 ओळ ऐकवाल का? अरे वा, आज मला खवय्येमध्ये कोणीतरी वेगळाच काहीतरी प्रश्न विचारलाय. हे मी काजू टाकते. काजू घाला. थोडं आणि अजून, आता काजू पण लालसर होऊ द्यायचे का? हो. मग काजू लालसर झाले की थोडे मनुके घालायचे. बरं. मनुके पण टाकले की ते रेडी झाले. त्याच्यावरती घालायचं. आता यातले काजू आणि खोबरं दोन्ही खरपूस झालेले आहेत. आता काय? मनुके टाका त्याच्यात थोडे. आणि तोपर्यंत हे घट्ट होत आले मी ह्याच्यात हे नारळाचं घट्ट दूध टाकते. बरोबर. मी तुम्हाला आज बरीच मदत केली. हा, हो, थँक्यू. माझी अर्धी रेसिपी तुम्हीच बनवले. हेच मला ऐकायचं होतं. बरं, माझं ऐकायचं राहिलंय. तुम्ही कविता म्हणणार हा, होता. तर मगाशी मी तुम्हाला हे सांगत होतो की जसं मलाही नवीन नवीन माणसांना त्यांच्याशी बोलायला भेटायला फार आवडतं आणि ह्याच्यावरती एक आधारित फार सुंदर कविता आहे. ती माझी नाही ॲक्च्युली, पण मला खूप आवडते. ओके. त्याच्यात असं लिहिलंय की वायदे करीती हजारो, हां. पाळणारे शोधतो, ओके. माणसाला माणसागत मानणारे शोधतो. क्या बात आहे. बोलणारे भेटले, ऐकणारे भेटले, हां. बोलल्याविण अंतरीचे जाणणारे क्या शोधतो. बात आहे. वाव. 2 मागता 4 मिळती, सुख असता सोबती, हां. पण दुःख दिसता ही जरासे थांबणारे शोधतो. हो. अशी ही माणसांची ओळख फार महत्वाची असते. Actually. आणि आज मला खरंच खूप मनापासून आनंद झालाय की एका अशा ताईंना मी भेटलोय ज्यांना त्यांच्या परंपरेविषयी, त्यांच्या प्रांताविषयी, त्यांच्या खाद्य परंपरेविषयी, त्यांच्या नृत्याविषयी, संगीताविषयी, सगळ्या गोष्टींविषयी खूप सारी माहिती आहे. त्याच्यामुळे काही भाग आम्ही सारे खवय्येचे असे असतात की जे मलाही खूप काही शिकवतात. हो. तसा हा एक भाग आहे. म्हणजे मी माझं झालंय का आता हे? tradition- हो. बंद करू गॅस? हो. मी आमच्या साऊथ इंडियन लोकांचं जे काही आहे तर त्यांच्या मदतीसाठी आणि त्यांची जी परंपरा आपण चालू ठेवावी यासाठी मी साऊथ इंडियन लोकांच्या मदतीला जिथे कुठे असेल, कारण बरेच लोक कसे असतात, हे मी वेलची पूड टाकले आता. बरोबर, मी दिस तेच इज दी विचारलं. फिनाले. ओके. आता त्याच्याबरोबर ते आपण जर ते भाजलेलं टाकलं की आपलं पायसम घालूया? हो, घालूया. वा वा वा. That's the end. हो, मी साऊथ इंडियन सेलची अध्यक्ष आहे. बरं. आणि कसं होतं की आमची बरेच फॅमिली रिलेशन्स म्हणा किंवा साऊथ इंडियावरनं इथे आलेली लोक, भाषेचा थोडासा त्यांना प्रॉब्लेम होतो. बरोबर. तर बऱ्याचदा असं होतं की त्यांना काही कन्वे करायचं तर त्यांची काही कामं करून घ्यायची असतात पण भाषा येत नाही. त्यामुळे त्यांची कामं अडून मार्ग राहतात. खुंटतात. हा, आणि अशा वेळेस आमच्या सारख्यांची त्यांना मदत होते. वा वा वा, क्या बात आहे. हे आपलं आता तयार झालंय. इट इज डन. मंडळी, आज आपण करतो लेबनीज थाळी.